नमस्कार सगळ्यांना. आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डेली रुटीन चालू झालं. रोजचीच कामं असतात आपल्या मागे. आज स्वयंपाकात बनवलं होतं वांग्याचं भरीत. म्हणजे भरीत म्हणजे कट असं ते लांब लांब जे वांगे असतात ते गोल गोल कट करून त्याची फ्राय करून भाजी बनवली होती. आणि मग चपात्या वगैरे बनवल्या होत्या आणि दुपारी मग मला ते खायचं मन नव्हतं म्हणून मी ठेचा बनवला होता. आणि रियांशिकाला 2-3 दिवस झालं हॉटेलवरचं काहीतरी खायचं होतं. तिने तिच्या पप्पाला काल खूप रिक्वेस्ट केली, की "पप्पा मला येताना घेऊन या" म्हणून. पण त्यांना यायला खूप उशीर होतो रोज. कधी 12 वाजतात, कधी 1 वाजतात. रियांशिका तितका वेळ जागी नसते. म्हणून मग त्यांनी घेऊन आले होते रात्री. मग ते सकाळी मी तिला गरम वगैरे करून दिलं. भाजीची तयारी. मग असे ते वांगे घेतले होते कट करून आणि त्याची भाजी बनवली. सुकीच बनवली होती, छान लागती. आणि परत मग म्हणलं आता भाजी वगैरे झालेली आहे. त्यांच्या टिफिनपुरत्या चपात्या करून द्याव्या. रियांशिका तर आज काही ते खाणार नाही. रियांशिका आज ते राईसच खाणार. दुपारी मग तिनं काय बोलली तर तिला करून देईल. मग चपात्या वगैरे घेतल्या करून. आणि आता कमीत कमी नाही नाही म्हणलं तर 2.5 महिने झालेत आपलं चॅनल चालू होऊन. आणि रोज रियांशिकाचे पप्पा सकाळी मला रोज म्हणतात, "कशाला एवढी मरमर करते? जाऊ दे ना, सोडून दे. काय तेवढी गरज नाहीये करायची. काय तेवढे व्ह्यूज पण येत नाहीयेत आणि तू पूर्ण अख्खा दिवस घालते ते बनवण्यामध्ये." आपल्याला वाटतं 5च मिनिटाचा व्हिडिओ आहे. पण ते शूट करण्यापासून एडिट करण्यापर्यंत म्हणजे सगळं काही त्याच्यात खूप वेळ जातो. बघायला थोडंसंच वाटतं 5च मिनिटाचा व्हिडिओ काही वाटत नाही. पण त्याला एडिट वगैरे करायला परत आपण वेगवेगळ्या अँगलने शूट घ्यायचा. मी जास्त करून माझं किचनमध्येच जास्त काम असतं म्हणून मी किचनमधलीच घेते. पण तेच त्याच कामासाठी खूप उशीर होतो. पण आता मी म्हणलं काहीतरी टाईमपास पाहिजे म्हणून मी चालू केलं आहे. आणि दुसरं तर काही करू शकत नाही घरात राहून. आणि त्यांना म्हणत होते जर हॉटेलवर काही हेल्प वगैरे लागली तर मला घेऊन जात जा. पण आपले मराठी माणसांचं कसं असतं, आपल्या मराठी माणसांना, बायकांना घराच्या बाहेर पडायला पण आणि स्वतः घेऊन जायला पण आवडत नाही. त्यांना नको वाटतं. ते विचार करतात, की लोकं काय बोलतील, बायकोला घेऊन जातो, बायकोला काम करायला लावतो, असं बोलतात. पण मी त्यांना म्हणलं एवढा विचार करत जाऊ नका. त्यांना म्हणलं होतं मी पण येते मदतीला, पण ते म्हणले नको आता बाई लावलेली आहे सध्या. वाटतं घरात बसून आपण काही नाही करत, मग आपण काहीतरी करायला पाहिजे असं वाटतं, पण होत नाही आणि घरचे करू पण देत नाहीत. काही गरज नाही म्हणतात, "तू तुझं घरचंच बघ." मग घरचंच बघ म्हणूनच तर मग मी आता म्हणलं आपण घरची तर कामं रोजच करतो, म्हणून मग मी म्हणलं तेच कामं जर शूट करून आपण आता YouTubeवर जे लोकं व्हिडिओ बनवतात ते हेच दाखवतात. डेली रूटीन म्हणजे काही वेगळी गोष्ट नसते. आपण जे घरात डेली आपलं काम असतं वगैरे किचन क्लिनिंग असो किंवा स्वयंपाक असो, काही नवीन रेसिपीज असो, आपण हे शूट करून टाकू शकतो. म्हणलं मग दुसरं काही नाही करू शकत, मग आपण हे तर करू शकतो. गेला तर गेला वेळ, आपल्याला काही कुठं जायचं नसतं, काही नसतं. आणि पहिलं माझं लवकर काम व्हायचं, जेव्हा व्हिडिओ वगैरे बनवत नव्हते तेव्हा. आता रोजच्या कामाला मला 12 वाजते, कधी 1 पण वाजते. आणि व्हिडिओच्या नादाने घर पण स्वच्छ राहतं. काहीतरी, काहीतरी माणूस क्लीन करतच राहतं. वाटतं तेवढं शूट करून व्हिडिओमध्ये ॲड करता येतं. मग किचन वगैरे तिथं सारखं धूळ होती. मग मी म्हणलं आता ते सकाळी आज लवकर आवरलं होतं. मग म्हणलं चला आता घ्यावं ते थोडंसं पुसून वगैरे, कारण धूळ खूप येईल आता उन्हाळा आहे. वारं सुटलं की सगळी धूळ येऊन बसते आणि किती जरी स्वच्छ केलं तरी ते तसंच दिसतं. मग घरं वगैरे घेतली झाडून. झाडांना पाणी पण टाकायचं राहिलं होतं. पाणी वगैरे टाकलं. घरी अंशिकाला लागली होती भूक. तिला म्हणलं चल तुला देते जेवायला. तिनं बसली होती जेवायला. म्हणलं झाडाला पाणी टाकून द्यावं. आणि मग काही नाही आपलं असं रोजचं असं डेली रूटीन असतं. मी काही नवीन दाखवत नाही आणि आपलं जे घरात असतं तेच असतं. थोडंसं मनी प्लांटचं झाडं आणलं होतं एक मी. पाण्यामध्ये लावलेलं आहे ते. देवपूजा वगैरे सगळं झालं आणि म्हणलं आता रियांशिकाचं ट्युशन चालू झालं आहे, तिचं होमवर्क घ्यावा. आणि असा होता आपला आजचा डेली ब्लॉग. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.